पुण्याच्या थंडीमध्ये उन्हाने आणि पावसानेही धप्पा दिला। संक्रांतीनंतर तेही ओसरलंच, आता थंडी नसल्यातच जमा आहे। पण दिल्लीच्या थंडीने अजूनही आपला पाया भक्कम करून ठेवला आहे आणि त्यात प्रदूषणाने 4 चांद लावले। त्यामुळे मुलांची शाळा आता ऑनलाईन झाली आणि सकाळच्या 11 वाजेचं ऊनही कवळ्या उन्हासारखं भासत आहे। पुणे आणि दिल्ली या दोनही वातावरणात जमीन आसमानचा फरक आहे, त्यामुळे मुलांना जरा कणकण आली आहे। पण इथे उन्हात येऊन नाश्ता करणं हे सोपं नाही आहे। इथे वरती आल्याबरोबर लगेच नाश्ता थंड होऊन जातो। त्यात मुलं एका जागेवर बसून खात नाही, त्यांना फार मुश्किलने कन्व्हिन्स करावं लागतं। त्यामुळेच आज त्यांचं फेवरेट मशरूम सूप बनवलेलं आहे आणि हे ते अगदी आवडीने खातात एका जागेवर बसून। खरं तर दिल्लीसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तुम्हाला एकदम निवांत असा टेरेस मिळतोय, जिथे तुम्ही शांतपणे बसून खेळताय, खाताय, मुलं एन्जॉय करताय। यापेक्षा सुखाची दुसरी गोष्ट कुठली नाही। हल्ली जिथे लोक फ्लॅटमध्ये रमताय, आम्ही अजूनही जमिनीवरच्या घरातच रमतोय आणि आमच्या या अनुभवाला द्विगुणित करण्यासाठी बघा पक्षी आणि खारुताई आले। तर आमची ही निवांत सकाळ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी आम्ही भटकंती चॅनलला फॉलो करा।